मुंबईतील कुर्ला परिसरातल्या शिवसृष्टी रोडवरची 18 ते 20 घरं आणि दुकानं अचानक कोसळली आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। इथे असलेल्या मोठ्या नाल्याच्या भिंतीला लागून 104 दुकानं आणि त्यावरती घरं होती। नाल्याची जेसीबी मशीननं सफाई सुरू आहे। त्याचे हादरे बसल्यानंच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। तर ही घरं अवैध असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। उल्हासनगर महापालिकेच्या कारभाराचा फटका नेहरू पार्क इमारतीतल्या रहिवाशांना बसलाय। ही इमारत पालिकेनं धोकादायक घोषित केली आहे। इमारतीचे वरचे 4 मजले तोडण्यात आले, पण तळमजल्यावरची 4 दुकानं न तोडता त्यांचं मजबूतीकरण करण्यात आलं। त्यामुळे इमारतीतील 8 कुटुंब 6 वर्षापासून बेघर झाली आहेत। धोकादायक असेल तर संपूर्ण इमारत तोडण्याऐवजी पालिका अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी केलेली हातमिळवणी या कुटुंबासाठी त्रासदायक ठरली आहे। एका 24 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची घटना कळव्यात घडली आहे। या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी 20 वर्षांचे आहेत। या दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईत दिवसा ढवळ्या एका मुलीची भोसकून हत्या करण्यात आली आहे। नेहरू नगर परिसरात ही घटना घडली आहे। करिश्मा माने नावाची ही तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जात होती। त्यावेळी एका अज्ञात इसमानं धारधार चाकू भोसकून तिची हत्या केली। या हत्येनंतर करिश्माकडील कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही। त्यामुळे ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली का याचा पोलीस तपास करतायत। भीषण पाणी टंचाईमुळे कल्याणमधल्या 27 गाव विभागातल्या गोळवलीमध्ये मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। देशमुख होम्स गृहसंकुलाचे नागरिक 6 वर्षापासून पाण्यासाठी पायपीट करतायत। वारंवार केलेल्या तक्रारींवर फक्त आश्वासनं दिली जात आहेत। अखेर 26 मे रोजी नागरिकांनी MIDC आणि पालिकेपुढे जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला। राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी अभिनेता अंकुश चौधरीनं आता पुढाकार घेतला। अंकुशनं या योजनेची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अंकुशनं या योजनेसाठी 4 लाख रुपयांचा निधी देऊ केलाय। विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ही जलयुक्त शिवार योजना फायदेशीर ठरणार आहे। 6वीच्या इतिहासाच्या नवीन पाठ्यपुस्तकात चुका असल्याचं समोर आलंय। पुस्तकातील नकाशे आणि टीप देताना चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्याचं अभ्यासक विद्याधर अमृते यांनी म्हटलंय। बालभारती आणि भूगोलाच्या पुस्तकातील अशा चुका वारंवार लक्षात आणून दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। या चुका बदलल्या नाहीत तर शिक्षकही त्याकडे लक्ष देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। छत्री सकाळीच पावसासाठी वापरावी लागली, पण रिमझिम बरसलेल्या पावसामुळे मुंबईकर मात्र आनंदित आहेत। पुढचे 2 दिवस तापमान जास्त राहील, पण संध्याकाळी हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।